अपंग पुनर्वसन संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न. मिरज येथील सुवर्ण महोत्सवी वर्ष पार पडलेल्या अपंग पुनर्वसन संस्थेच्या कैलासवासी रावी भिडे मूकबधीर शाळा व ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल स्कूल या दोन्ही शाळांचा संयुक्त वार्षिक पारितोषिक वितरण व विविध गुणदर्शन समारंभ काल संस्थेच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाला. या निमित्तानं क्रीडा व बौद्धिक स्पर्धा घेण्यात आल्या. बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते झालं. मिरज आणि आसपासच्या पंचक्रोशीतील दिव्यांग बांधवांच्या सेवेसाठी अविरत काम करणाऱ्या अपंग पुनर्वसन संस्थेला नुकतीच 50 वर्ष पूर्ण झाली. संस्थेचे सचिव श्री सुरेश बापू औटी यांच्या मार्गदर्शनानं संस्थेची वाटचाल सुरू आहे. गेल्या वर्षी संस्थेनं ब्राईट फ्युचर या नावानं इंग्रजी माध्यमच्या अद्ययावत शाळेच्या रूपानं एक नवे दालन सुरू केलंय. भिडे मूकबधीर शाळा व ब्राईट फ्युचर स्कूल या दोन्ही शाळांचा एकत्रित पारितोषिक वितरण समारंभ मिरजेतील प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर रवींद्र जोशी यांच्या हस्ते तसेच निर्मल हॉस्पिटल व व्यसनमुक्ती केंद्राचे श्री चंद्रशेखर हळिंगळे, डॉक्टर दीपांजली पाटील, बँक ऑफ इंडियाचे मुख्य प्रबंधक श्री देवशरण, सांगलीतील अनुराधा नेत्र रुग्णालयाचे श्री किल्लेदार अण्णा, मिराज आगार प्रमुख अमृत गायकवाड, कल्लाप्पांना लठ्ठे, संस्थेचे सचिव माननीय सुरेश बापू औटी, अध्यक्ष श्री भोकरे, उपाध्यक्ष संदीप औटी, सहसचिव श्री निरंजन औटी, खजिनदार सुनील मोतुगडे, सुनीता नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या निमित्तानं मान्यवरांनी तसेच डॉक्टर दीपांजली पाटील यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. त्यानंतर सायंकाळी मुलांचा बहारदार असा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम साजरा झाला. यामध्ये मुलांनी श्री गणपती श्रीकृष्णांच्या गीतापासून राज कपूर यांची गाणी तसेच मराठी गीते आदींवर नृत्य सादर केले. इंग्रजी माध्यमच्या छोट्या मुलांनी आपले सामुदायिक नृत्य कौशल्य दाखवलं, तर भिडे मूकबधीर शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कर्णबधित्वावर मात करत केवळ इशाऱ्यावर आपल्या विविध नृत्यांच्या छटा दाखवल्या. सुरुवात सांकेतिक भाषेतील राष्ट्रगीतानं झाली. नंतर भरतनाट्यमधून गणेश वंदना झाली. मुख्या मुलांना बोलतं करून त्यांनाही स्वर सामान्यांच्या किंबहुना इंग्रजी माध्यमच्या शाळेत सुद्धा जाता येतं. हे एक छोट्या या नाटिकेतून खूप चांगलं कर्णबधीर विद्यार्थ्यांनी दाखवलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक निरंजन औटी तर आभार फ्युचर ब्राईट स्कूल मुख्याध्यापिका भोसले यांनी केले. सुरेश बापू औटी यांच्या मार्गदर्शनानं मुख्याध्यापिका श्रद्धा जोशी, खावाटे सर, जोशी सर यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं. सूत्रसंचालन संजना मॅडम व प्रिया पंडित मॅडम यांनी केले. पालकांचे खूप सहकार्य लाभले.